12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं. जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो. आज 9-10 महिने झाले. कार्यालय चालू आहे, काम चालू आहे, पण हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाहीये, याची जाणीव पण होतीये. माझ्यासारखा कार्यकर्ता जो एका सहकार्याला सहकारी समजतो, म्हणून मला सुद्धा कुठेतरी आजच्या कार्यक्रमात याची जाणीव करून द्यावी लागते. काय चुकलं, काय नाही चुकलं ते न्यायालय बघेल. मंडळी, अशा शब्दात नाव न घेता आमदार धनंजय मुंडेंनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली आहे. परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेच्या भाषणात त्यांनी पहिल्यांदा कराडची उणीव भासत असल्याची कबुली दिली आहे. पण ज्या कराडमुळे मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता त्याचीच आठवण काढल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना अंजली दमानिया, मनोज जरांगे पाटील, धनंजय देशमुख आणि समाजातून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया आता समोर येत आहेत. त्या प्रतिक्रिया नक्की काय आहेत ते आम्ही तुम्हाला सांगूच, पण नेमकं नगर परिषद निवडणुकीदरम्यानच मुंडेंना कराडची आठवण का आली? नगर परिषदेचं कराड कनेक्शन काय आहे? खासदार बजरंग सोनवणे यांनी परळी नगर परिषद निवडणुकीत धनंजय मुंडेंना खिंडीत गाठलंय का? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत दे दणका. परळी नगर परिषदेत आजपर्यंत आमदार धनंजय मुंडेंची एकाती सत्ता होती, पण अलीकडच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. त्याचा परिणाम यंदा परळी नगर परिषद निवडणुकीला सामोरे जाताना धनंजय मुंडेंना मंत्री पंकजा मुंडेंशी युती करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि रिपाई अशा या महायुतीकडून परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून अजित पवार गटाच्या पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या निवडणूक रिंगणात आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून संध्या दीपक देशमुख या अधिकृत उमेदवार आहेत. या दोघींचेही पती यापूर्वी नगराध्यक्ष राहिलेले आहेत. दीपक देशमुख यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून धनंजय मुंडेंची साथ सोडत तुतारी हातात घेतली आहे. त्यांना या निवडणुकीत खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबत शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेसाहेब देशमुख आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांची खंबीर साथ मिळताना दिसते. या दोघांवरही पक्षाने नुकतीच महत्वाची जबाबदारी सोपवली. खासदार सोनवणे यांच्या हस्ते नुकताच त्यांच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पार पडला. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वात परळी शहरात काढण्यात आलेली रॅली ही विरोधकांच्या काळजात धडकी भरवणारी अशीच होती. त्यावरून बजरंग बाप्पांनी परळीत वातावरण फिरवल्याचं बोललं जात आहे. शिवाय दीपक देशमुख हे आपल्या पत्नीसह मागील 4 महिन्यांपासून परळीत चांगलेच सक्रिय होते. दोघांनीही परळीतील प्रत्येक मतदाराची घरोघरी जाऊन भेट घेतली आहे. तुतारी विरुद्ध घडी अशी या ठिकाणी थेट लढत दिसत असली तरी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मैमुना बेगम, सय्यद हनीफ उर्फ बहादूर भाई या देखील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यामुळे परळी नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या उमेदवाराचा फायदा नक्की कुणाला होतो ते निवडणूक निकालात समजेल. पण सध्या तरी 35 नगरसेवकाच्या जागांपैकी महायुतीचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर उर्वरित जागांसाठी अटीतटीची लढत बघायला मिळणार आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी परळी नगर परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे मुंडे बहीण भावांसाठी मोठं आव्हान निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळेच मुंडेंना आरोपी कराडची आठवण आली असेल अशी चर्चा रंगली आहे. कारण परळी नगर परिषद आणि वाल्मिक कराड हे आजवरचं इथलं एक घट्ट समीकरण होतं. नगर परिषद निवडणुकीची संपूर्ण धुरा ही वाल्मिक कराडच्या खांद्यावर असायची. कोणतीही निवडणूक सहज जिंकून देण्याचा कराडला तगडा अनुभव होता. त्यासाठीची मजबूत यंत्रणा त्याच्याकडे होती. तो स्वतः पहिल्यांदा विद्यानगर वार्डातून परळी नगर परिषदेत नगरसेवक म्हणून निवडून गेला होता. त्यावेळी स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांच्या शिफारसीमुळे तो पहिल्यांदाच उपनगराध्यक्ष झाला होता. नंतर त्याने परळी नगर परिषदेचं प्रभारी नगराध्यक्षपद म्हणूनही काम पाहिलं होतं. तेव्हापासूनच नगर परिषद निवडणूक कशी हाताळायची याचा अनुभव कराडच्या पाठीशी होता. 5 वर्षांपूर्वी परळी पालिकेत पुन्हा निवडून आलेला कराड गटनेता देखील झाला होता. परळी नगराध्यक्ष हे पद नावालाच ठेवून पालिकेचा सगळा कारभार कराड एकटाच पाहायचा असे आरोप कायमच होतात. नगर परिषद निवडणुकीसाठी धनंजय मुंडेंना कधीच ग्राउंड लेवलला जाऊन काम करण्याची गरज पडली नाही. कारण कराड त्याची यंत्रणा वापरून सगळ्यांना एकटाच पुरून उरायचा. परळीतील जगमित्र कार्यालयात बसून कराड सगळ्यांना मदत करायचा. त्यामुळे मतदार, कार्यकर्ते असं त्यांचं स्वतःचं मोठं नेटवर्क तयार झालं होतं. त्याच बळावर मागील विधानसभा निवडणुकीत त्यानं धनंजय मुंडेंना विक्रमी 1,42,000 मतांनी निवडून आणलं होतं.
पण आता नगर परिषद निवडणुकीसाठी धनंजय मुंडेंना स्वतः मैदानात उतरून मतदारांना हात जोडून मतदान करण्याचं आवाहन करावं लागतंय. विशेष म्हणजे यावेळी मुंडे बहीण भाऊ एकत्र असूनही त्यांना या निवडणुकीत संघर्ष करावा लागतोय. वाल्मिक कराड जर आज जेलमध्ये नसता तर त्यानं परळी नगर परिषदेचा नगराध्यक्ष आणि 35 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले असते, असंही त्याचे समर्थक आता सांगतात. आणि त्यामुळेच धनंजय मुंडेंना त्याची आठवण आली असावी अशी कुठेतरी चर्चा रंगली आहे. 24 नोव्हेंबरला परळीत उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीच्या संयुक्त कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुंडे बहीण भावांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पण भाषणादरम्यान धनंजय मुंडेंनी त्यांना आपल्या सहकार्याची किती आठवण येते हे नाव न घेता बोलून दाखवलं. कराडची त्यांना उणीव भासणं हे त्यांच्यासाठी साहजिक असेल, पण भर सभेत त्यांनी एका आरोपीबद्दल तसं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचंही बोललं जात आहे. आमदार धनंजय मुंडेंच्या या वक्तव्याचा समाचार घेताना धनंजय देशमुख म्हणाले की एका निष्पाप माणसाला संपवलं यापेक्षा चुकीची कामं करणारा आपला सहकारी तुरुंगात आहे याची चिंता लोकप्रतिनिधींना जास्त आहे. एवढे दिवस ते अंग झटकत होते. या प्रकरणाचा आणि माझा काही संबंध नाही, हे प्रकरण मला माहिती नाही असं म्हणत होते. पण आताच्या त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना सगळ्या गोष्टीची जाण असल्याचं स्पष्ट होत आहे. खंडणी, खून, अपहरण, गुंडगिरी, लोकांना त्रास देणं अशी चुकीची कामं बंद झाल्यानं धनंजय मुंडेंना त्यांच्या सहकार्याची उणीव भासत असेल, अशी टीका धनंजय देशमुखांनी केली आहे. तर मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करूनही जर त्याची आठवण येत असेल तर त्याच्या इतका नीच माणूस या पृथ्वी तलावावर दुसरा असू शकत नाही. तो मित्र असो किंवा मग सोयरा असो, जर त्यानं काही वाईट कृत्य केलं असेल तर त्याचं समर्थन कधीच करू नये. अजित पवारांच्या आता तरी डोळे उघडले पाहिजे. मुंडेंना किती पाठीशी घालणार आहात असा सवाल देखील जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. तर अंजली दबाडिया यांनी तर मुंडेंच्या वक्तव्यावर अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाल्या की कराड सारख्या क्रूर कर्मा माणसाची आठवण मुंडेंना येत असेल तर त्यांना चपलांचा हार घातला पाहिजे. अशी थर्ड क्लास माणसं आपल्या आजूबाजूला आहेत याचा खरंच उबग येतो. असं असतानाही परळीकरांनी त्यांना निवडून दिलं तर त्यांना कर्माची फळं भोगावी लागतील. परळीकरांना माझं आव्हान आहे की त्यांनी उभ्या आयुष्यात धनंजय मुंडेंना निवडून देऊ नये. आणि जर आता त्यांनी तसं केलंच तर मी कधीच परळीत पाय ठेवणार नाही, असं दमानिया यांनी म्हटलंय. दरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी परळी नगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची करणं, त्यात वाल्मिक कराड आणि त्याची यंत्रणा नसणं याशिवाय आणखी कोणती कारणं असतील ज्यामुळे मुंढेंना आरोपी वाल्मिक कराडची आठवण आली? यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.